या BPCC 104 मधल्या ब्लॉक 4 मधल्या 8व्या प्रकरणाला म्हणजेच शेवटच्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. हे प्रकरण आहे प्रसामान्य संभाव्यता वितरण म्हणजेच नॉर्मल प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्यूशन. प्रकरणाला सुरुवात करण्यापूर्वी आपण एक उदाहरण बघूया. सर्वसाधारणतः मानसशास्त्रीय परिवर्त्यांचा विचार केला तर मुख्यत्वे करून अभिरुची किंवा बुद्धिमत्ता, त्याचबरोबर काही भौतिक परिवर्त्य जसं की उंची, वजन या परिवर्त्यांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की एकूणच वितरणाचं जेव्हा आलेखाद्वारे आपण सादरीकरण करतो तेव्हा सर्वाधिक प्राप्तांक किंवा सरासरी प्राप्तांक असणाऱ्या व्यक्ती या मध्याभोवती असतात. म्हणजेच ज्यांना साधारणतः सरासरी गुण मिळालेले आहेत किंवा ज्यांची बुद्धिमत्ता सर्वसाधारणतः सरासरी आहे अशा व्यक्ती या साधारणतः टोकावर असतात किंवा या साधारण वितरणाच्या मध्यावर असतात. तसं प्राप्तांक संख्या ही कमी झालेली असते. म्हणजेच काय तर आपण बुद्धिमत्तेचा किंवा उंचीचा विचार केला तर सरासरी बुद्धिमत्ता किंवा सरासरी उंची याचा विचार करता समूहामधल्या सर्वाधिक व्यक्तींची बुद्धिमत्ता ही सरासरी असते. म्हणजेच इथे या वक्राच्या बाबतीमध्ये मध्याभूती आहेत. आणि मग सर्वाधिक उंच व्यक्ती किंवा सर्वात ठेंगण्या किंवा बुटक्या व्यक्ती यांचं प्रमाण मात्र वितरणामधलं तुलनेने कमी असतं. हे जे वितरण आहे या वितरणालाच आपण प्रसामान्य वितरण किंवा प्रसामान्य, त्याच्यामधला दुसरा जो शब्द आहे संभाव्यता हा अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे हे जे आहे हे प्रसामान्य संभाव्यता वितरण असं म्हणतात. सर्वप्रथम आपण संभाव्यता म्हणजे काय, प्रोबॅबिलिटी या शब्दाचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करूया. संभाव्यता म्हणजे काय तर शक्यता, म्हणजेच काय तर लाईकलीहूड. उदाहरणार्थ आपण समजा असं म्हटलं की उद्या पाऊस पडेल किंवा उद्या पाऊस पडण्याची शक्यता आहे. या शक्यतेबद्दल आपण जेव्हा बोलत आहोत किंवा एखादे शिक्षक उद्या वर्गात न येण्याची शक्यता आहे असं जेव्हा आपण बोलतो तेव्हा त्या शक्यतेबद्दल किंवा त्या चान्स किती प्रमाणामध्ये शक्यता आहे त्याबद्दल आपण बोलत आहोत. आणि म्हणून पाऊस पडण्याची शक्यता किंवा शिक्षक वर्गामध्ये येण्याची शक्यता याबद्दल आपण खात्रीपूर्वक नाही सांगू शकत. मात्र ते सांगत असताना इथे मुख्यत्वे करून त्याचे चान्सेस किती आहेत, ती विशिष्ट घटना घडण्याची शक्यता किती आहे हे आपण नमूद करत आहोत. आणि हे नमूद करत असताना आज घडलेल्या घटनांच्या आधारे पुढील घटनांबद्दल शक्यता सांगतो आहोत, लाईकलीहूड चान्सेस नमूद करण्याचा प्रयत्न करत आहोत. आता इथे असा प्रश्न पडेल की या प्रोबॅबिलिटीचा संख्याशास्त्र किंवा मुख्यत्वे करून संशोधन यामध्ये कसा काय बरं उपयोग होईल. तर हो, या संभाव्यतेच्या तत्वावरच आधारित मानसशास्त्रीय किंवा काही गणिती शास्त्रांमध्ये देखील संशोधनं ही केली जातात. विशेषतः जेव्हा आपण एखादं गृहीतक, सिद्धांत कल्पना किंवा हायपोथेसिस मांडतो आणि त्या आधारावर प्रयोग करतो तेव्हा ही सिद्धांत कल्पना मांडत असताना देखील संभाव्यतेच्या तत्वांचाच वापर केला जातो. अनेक संशोधनांमध्ये आणि संशोधनाचे निष्कर्ष काढण्यासाठी देखील संभाव्यता ही संकल्पना आणि त्याचा वापर महत्त्वपूर्ण ठरतो. मग अगदी आपण फायनान्स किंवा आर्थिक बाबींच्या संदर्भात, गॅम्बलिंगच्या संदर्भात किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता, गणित किंवा गेम थिअरी याचा जरी विचार केला तरी त्या प्रत्येक ठिकाणी संभाव्यता, प्रोबॅबिलिटी ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची ठरते. अत्यंत साध्या आणि सोप्या शब्दामध्ये
प्रॉबिबिलिटी म्हणजे काय आहे, तर तो चान्स फॅक्टर आहे, ती पॉसिबिलिटी आहे, ती शक्यता आहे की ती आपण आत्ता इथे बसून नमूद करू शकतो की इतके इतके टक्के शक्यता आहे की उद्या पाऊस पडेल किंवा आज संध्याकाळचं वातावरण ढगाळ राहील. ह्या ज्या आहेत या शक्यता आहेत. आणि त्यामुळे संख्याशास्त्रामध्ये जेव्हा आपण शक्यता किंवा संभाव्यता ही संकल्पना मांडतो तेव्हा अपेक्षित फलितांची संख्या, अपेक्षित निष्पत्तीची संख्या ही इथे महत्वाची आहे. आणि जेव्हा ही अपेक्षित निष्पत्ती आपण मांडत असतो तेव्हा आपल्याला मुख्यत्वे करून एकूण फलितांच्या संख्येचं सुद्धा लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि म्हणून संभाव्यता ही आपल्याला गुणोत्तराच्या स्वरूपात मांडता येते. ते गुणोत्तर मांडत असताना अपेक्षित निष्पत्ती संख्या भागिले एकूण निष्पत्ती संख्या ही लक्षात घ्यावी लागते. अपेक्षित फलितांची संख्या भागिले अपेक्षित फलितांची संख्या. आता या ठिकाणी एक साधं आणि सोपं उदाहरण बघूया की जेव्हा आपण एखादं नाणं उडवतो, एखादा कॉइन टॉस करतो, तो कॉइन टॉस केल्यानंतर छापा किंवा काटा पडण्याची शक्यता किती आहे हे जेव्हा आपण काढायला लागतो तेव्हा अपेक्षित काय आहे, तर दोन संभाव्यता आहेत. एक म्हणजे छापा आणि दुसरा म्हणजे काटा. म्हणजेच नाण्याच्या ज्या दोन बाजू आहेत त्या दोन संख्या टोटल नंबर ऑफ आउटकम्स आहेत. मग त्यापैकी काय पडेल, तर एकतर छापा पडेल किंवा काटा पडेल. मग त्याची संभाव्यता दोनापैकी किती आहे, तर एकच आहे. आणि म्हणून संभाव्यता गुणोत्तर काढत असताना नाण्याच्या संदर्भात विचार केला, कॉइनच्या संदर्भात जर विचार केला तर 1/2 अशा स्वरूपामध्ये ते गुणोत्तर किंवा 1/2 अशा स्वरूपातलं गुणोत्तर हे आपल्याला इथे मिळू शकतं. आता त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांना आपण जेव्हा काही ल्युडो किंवा सापशिडी यासारखे खेळ खेळतो तेव्हा डाईस म्हणजेच फासा माहिती. या फाशाला एकूण 6 बाजू असतात आणि प्रत्येक बाजूवर एक एक डॉट लिहिलेला असतो. तो डॉट एकापासून 6 इतक्या प्रमाणामध्ये असतो. म्हणजे एखाद्या बाजूला एकच डॉट असेल, दुसऱ्या बाजूला 2 असतील, तिसऱ्या बाजूला 3 असतील. अशा प्रमाणे जसं फाशाच्या 6 बाजू आहेत त्याचप्रमाणे फाशाच्या प्रत्येक बाजूला 1 पासून 6 पर्यंतचे डॉट्स आहेत. आणि म्हणून मग आपण जेव्हा गुणोत्तराचा विचार करायला लागतो तेव्हा एखादा फासा टाकल्यानंतर कोणती बाजू पडेल, मग ते 1 पडतील, 2 पडतील, 3 पडतील की 6 पैकी 6 पडतील, हे याची जी शक्यता आहे, हे जे गुणोत्तर आहे, कोणतीही एक बाजू पडण्याची शक्यता कितीपैकी, आता जेव्हा आपण त्या फाशाबद्दल बोलतो आहोत तेव्हा ते 6 पैकी आहे. त्यामुळे ते जे गुणोत्तर आहे ते 6 पैकी 1 अशा स्वरूपामध्ये येऊ शकेल. आणि म्हणून जेव्हा आपण संभाव्यता गुणोत्तराचा विचार करायला लागतो तेव्हा ते गुणोत्तर जे आहे ते 0 पासून पूर्ण 1 म्हणजे पूर्णांकामध्ये 1 इथपर्यंत हे गुणोत्तर असू शकतं. जेव्हा आपण 0 असं म्हणतो तेव्हा ती विशिष्ट शक्यता घडण्याची, ती विशिष्ट घटना घडण्याची संभाव्यता जी आहे ती अजिबातच नाही. म्हणजे त्याला तिथे आपण इम्पॉसिबिलिटी असं म्हणूया. एखादी घटना घडण्याची संभाव्यता ही अजिबातच नाही, तेव्हा आपल्याला मिळणारं गुणोत्तर हे 0 असणार आहे. त्याचबरोबरीनं जेव्हा ही संभाव्यता पूर्ण 1 असेल अशा वेळेस ती संभाव्यता ही सर्वाधिक आहे. जसं की सूर्य पूर्वेला उगवण्याची संभाव्यता, अगदी रोज सूर्य उगवतो आणि रोज तो पूर्वेलाच उगवणार आहे. याच्याबद्दल आपण जेव्हा उद्याबद्दल बोलू
तेव्हा संभाव्यतेच्या स्वरूपामध्ये त्याचं उत्तर पूर्णांकामध्ये 1 असणार आहे. मग अशाच पद्धतीने विशिष्ट गुणोत्तराच्या स्वरूपामध्ये ही जी संभाव्यता आहे ही व्यक्त केली जाते. आणि त्या आधारे ती विशिष्ट घटना, जसं की कॉइन टॉस केल्यानंतर एक पडण्याची घटना किंवा छापा पडण्याची घटना, त्याचबरोबरीनं फासा उडवल्यानंतर किंवा फासा टॉस केल्यानंतर 1 पडण्याची, 2 पडण्याची किंवा 6 पडण्याची शक्यता, हे जे आहे हे म्हणजेच संभाव्यता किंवा संख्याशास्त्रीय भाषेमध्ये ज्याला प्रॉबॅबिलिटी असं म्हणतात. उदाहरणार्थ आजचं तापमान हे खूप उच्च असेल याची संभाव्यता कितपत आहे किंवा पाऊस पडण्याची संभाव्यता कितपत आहे. या उदाहरणार्थ आज समजा शिक्षकांची तब्येत बिघडलेली असेल तर त्या आधारे ते उद्या शाळेमध्ये येण्याची संभाव्यता किती आहे. अशा पद्धतीने आपण संभाव्यता ही गुणोत्तराच्या स्वरूपामध्ये म्हणजेच प्रॉबॅबिलिटी ही आपण एका विशिष्ट रेशोच्या स्वरूपामध्ये व्यक्त करत असतो. जेव्हा आपण संभाव्यतेचा विचार करतो तेव्हा त्या संदर्भात इतरही काही संकल्पना या महत्त्वाच्या आहेत. त्याच्यातली पहिली जी संकल्पना आहे ती म्हणजे नमुना अवकाश किंवा सॅम्पल स्पेस. हा नमुना अवकाश म्हणजे एखादा प्रयोग करत असताना किंवा एखादी घटना घडण्याची जी शक्यता आहे, प्रयोगाच्या फलितांच्या शक्यतेचा किंवा प्रयोगाच्या फलितांचा एक विशिष्ट संच म्हणजेच नमुना अवकाश म्हणजेच सॅम्पल स्पेस. जसं की पुन्हा फासा उडवल्यानंतर किंवा कॉइन डाईस जो आहे तो टॉस केल्यानंतर 1 ते 6 असे निकाल मिळू शकतात. आणि त्यामुळे या उदाहरणामध्ये तो फासा उडवल्यानंतर 1 पासून 6 पर्यंत असं ह्या संभाव्यतेच्या संदर्भात नमुना अवकाश आहे. आणि मग या नमुना अवकाशामध्ये किती पडतील, उदाहरणार्थ त्या असणाऱ्या नमुना अवकाशामध्ये विशेषतः जेव्हा आपण पॉवर सेट असा शब्द वापरलेला आहे तेव्हा त्या नमुना अवकाशामधले काही विशिष्ट उपसंच, ते उपसंच म्हणजे काय तर ते आहेत ते पॉवर सेट आहे. त्याचबरोबरीनं ती विशिष्ट किंवा वैशिष्ट्यपूर्ण शक्यता ज्याच्यामध्ये नमूद केलेली असते पॉवर सेटमध्ये, म्हणजेच काय तर तो फासा उडवल्यानंतर प्रत्येक वेळेस सम अंकच येतील. याचाच अर्थ एकदा 2 पडला आहे, दुसऱ्यांदा 4, 6, 2, 4, 6 अशा स्वरूपामध्ये सम अंक मिळण्याची शक्यता, ही शक्यता नमुना अवकाशामध्ये जिथे नमूद केलेली असते ती म्हणजे पॉवर सेट किंवा विशिष्ट संच आहे. आणि त्याबरोबरीनच आणखीन एक महत्वाचा फॅक्टर आहे, आणखीन एक महत्वाची संकल्पना आहे आणि ती म्हणजे इव्हेंट्स. जेव्हा आपण या इव्हेंट्सचा विचार करतो तेव्हा हे जे इव्हेंट्स आहेत जे आत्ता सांगितल्याप्रमाणे एकतर सम असतील, जसं की फासा उडवल्यानंतर 2, 4, 6 असं उत्तरं मिळतील किंवा 1, 3, 5 अशी ही उत्तरं मिळतील. आणि म्हणून इथे जेव्हा आपण इव्हेंट्स असा शब्द वापरतो, घटना असा जेव्हा शब्द वापरतो तेव्हा त्या घटनेमध्ये सगळ्या शक्य फलितांचा संच असतो. ऑल पॉसिबल सेट्स. ऑल पॉसिबल सेट्स म्हणजे काय तर एक संच सम अंक पडू शकतील, दुसरा संच विषम अंक पडू शकेल. आणि त्यामुळे हे जे सगळे इव्हेंट्स किंवा या सर्व घटना या शक्य आहेत. त्यामुळे म्हणजेच नमुना अवकाश, इव्हेंट्स म्हणजेच घटना आणि पॉवर सेट म्हणजे एखादी विशिष्ट घटना घडणं, एखाद्या विशिष्ट उपसंच हा तिथे आढळून येणं,
ही शक्यता पॉवर सेट मध्ये व्यक्त केली जाते. एकतर सगळे समसंख्या असतील किंवा सगळ्या विषम संख्या असतील. यानंतर दुसरी जी इथे संकल्पना वापरलेली आहे ती संकल्पना आहे म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह ऑर डिसजॉईंट इव्हेंट्स, परस्पर वर्जित घटना. आता याचं उदाहरण बघा. परस्पर वर्जित घटनांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ते घटक किंवा ती विशिष्ट घटना असंगत असते, इनकम्पॅटिबल असते. म्हणजेच काय, पुन्हा कॉइन टॉस केल्यानंतर, एखादं नाणं उडवल्यानंतर एकतर छापाच पडेल किंवा काटाच पडेल. आणि म्हणून इथे दोन्ही इव्हेंट्स हे परस्पर वर्जित आहेत. म्हणजेच काय, एक घटना घडली तर दुसरी घडणार नाही. आणि म्हणून जेव्हा आपण छापा आणि काट्याचा विचार करतो तेव्हा याही जी घटना आहे किंवा याची जी प्रोबॅबिलिटी आहे, ही शक्यता जी आहे ही परस्पर वर्जित आहे. त्यानंतर तिसरी संकल्पना आहे ती म्हणजेच एक्झॉस्टिव्ह किंवा कलेक्टिव्ह इव्हेंट. जेव्हा आपण एखादा प्रयोग करतो आणि विशेषतः अनियत, रँडमाइज्ड असा जेव्हा प्रयोग केला जातो तेव्हा त्या प्रयोगामध्ये सगळ्या फलितांची शक्यता ही समान असते. सगळी फलित घडण्याची शक्यता असते. प्रत्येक फलित मिळण्याचं प्रयत्न संख्या ही किमान एक तरी असते. जसं की फासा उडवल्यानंतर आपल्याला मिळणारी जी आउटकम आहे किंवा मिळणारं जे फलित आहे ते 1 ते 6 पैकी शक्य आहे. मात्र मग पुन्हा प्रश्न की 7 पडेल का, तर नाही, कारण तिथे 7साठी कुठलाही पर्याय उपलब्धच नाही. मात्र ती जी फलित आहेत ती 1 ते 6च्या दरम्यान ही असू शकतील. आणि म्हणून ही जी मिळणारी फलित आहेत ती एक्झॉस्टिव्ह आहे किंवा ती घटना ही एक्झॉस्टिव्ह आहे, म्हणून त्याला व्यापक घटना असं म्हटलेलं आहे. त्यानंतरची जी संकल्पना आहे ती आहे इंडिपेंडंट अँड डिपेंडंट इव्हेंट्स, स्वतंत्र आणि परतंत्र घटना. आता ही स्वतंत्र घटना म्हणजे काय बघा बरं. इंडिपेंडंट म्हणजे काय, जेव्हा अशी घटना असते तेव्हा एका घटनेच्या फलितांचा दुसऱ्या घटनेच्या फलितांवर परिणाम होत नाही. उदाहरणार्थ, नाणं उडवल्यानंतर किंवा फासा टाकल्यानंतर दोन्ही ऑप्शन्स मध्ये एकतर फासा नाणं उडवल्यानंतर एकतर महत्वाचं म्हणजे काटा पडेल किंवा छापा पडेल. आणि त्यामुळे छापा पडण्यावर काटा पडण्याचा किंवा काटा पडण्यावर छापा पडण्याचा दोन्हीचा परिणाम दिसून येत नाही. या दोन्ही घटना या स्वतंत्र आहेत आणि म्हणून ह्या दोन्ही घटना ज्या घडणार आहेत त्या प्रत्येक प्रयत्नामध्ये संभाव्यतेवर आपल्याला परिणाम दिसून येणार नाही. दुसरीकडे मात्र एका घटनेच्या फलितांचा परिणाम दुसऱ्या घटनेच्या फलितांवर होतो. अशा वेळेस ती घटना डिपेंडंट इव्हेंट किंवा परतंत्र घटना आहे. बघा, अत्यंत चांगलं असं उदाहरण आहे हे. तुमच्या समोर एका टोपलीमध्ये 5 संत्री आणि 5 सफरचंद आहे. म्हणजे एकूण फळांची संख्या आहे 10. आता या 10 पैकी जेव्हा टोपलीमधलं एखादं फळ उचललं जाईल, म्हणजे एकूण फळांची संख्या आहे 10, त्या 10 पैकी एक फळ म्हणजेच संत्र उचललं. आता टोपलीमध्ये फळं शिल्लक राहिलेली आहेत 9. या 9 पैकी बघा, पहिल्या प्रयत्नामध्ये टोपलीतून संत्र उचलले, त्यामुळे संत्री शिल्लक आहेत 4 आणि सफरचंद शिल्लक आहेत 5. मग आता प्रोबॅबिलिटीचा विचार करता या 9 पैकी किती संत्री उचलली जातील,
तर उरलेली आहेत 4. आणि 9पैकी किती सफरचंद उचलली जातील? तर उत्तर आहे शिल्लक राहिलेली 5ही सफरचंद त्या टोपलीमध्ये आहेत. आणि त्यामुळे तिथे 9पैकी आता सफरचंद उचलली किती जातील? तर 5. आणि संत्री किती उचलली जातील? तर 9. म्हणजेच कुठलं फळ उचललं जाईल हे तिथे असणाऱ्या संत्र्यांच्या आणि सफरचंदांच्या संख्येवर अवलंबून आहे. त्यामुळे एका घटनेच्या फलितांचं दुसऱ्या घटनेच्या फलितांवर परिणाम हा निश्चितपणे होत असतो. याच्यानंतर जी संकल्पना मांडलेली आहे ती आहे इक्वल लाईकली इव्हेंट्स. म्हणजे ती घटना घडण्याची शक्यता ही समान असणार आहे. हे केव्हा घडतं? तर गटामधल्या किंवा समूहामधल्या प्रत्येक घटकाला किंवा प्रत्येक घटना घडण्याच्या शक्यतेबाबत समान चान्सेस, समान संधी या उपलब्ध असतील. असं होणार नाही की एखादच घटना ही जास्त घडेल. जर कॉइन 10 वेळा उडवला किंवा एखादं नाणं 10 वेळा टॉस केलं तर काय होईल? तर एकतर समानच घटना घडू शकतात. 5 वेळा छापा पडेल, 5 वेळा काटा पडेल. मात्र इथे एक घटक महत्वाचा आहे की प्रत्येक घटना घडण्यासाठी प्रत्येकाला समान प्रकारची संधी ही उपलब्ध आहे. आणि म्हणून जेव्हा आपण या नाण्याचा विचार करतो तेव्हा ती घटना समसमान घडण्याची शक्यता, समसमान घडण्याची संभाव्यता ही अधिक असते. त्याचबरोबरीनं आणखी एक महत्वाचं संकल्पना इथे आहे परस्पर पूरक घटना. आपण यापूर्वी पाहिलेल्या ज्या 2 महत्वाच्या संकल्पना होत्या परस्पर वर्जित घटना आणि व्यापक घटना, या दोन्ही घटना परस्पर पूरक घटनांमध्ये मोडतात. परस्पर पूरक घटना म्हणजे काय आहे? तर जेव्हा एखादी क्ष घटना घडते किंवा 2 घटना घडतायत क्ष आणि य, त्यामुळे क्ष घटना य घटनेला पूरक असू शकते किंवा य घटना क्ष घटनेसाठी पूरक ठरू शकते. पुन्हा जर आपण फासा फेकला तर 2 घटना आहेत, एकतर सम अंक पडतील किंवा विषम अंक पडतील. आणि त्यामुळे हे सम पडणारे अंक किंवा विषम पडणारे अंक म्हणजेच तो फासा उडवल्यानंतर तिथे येणारा जो काही समोर पडणारा अंक आहे हे दोन्ही एकमेकांना पूरक असे ठरणार आहेत. हे दोन्ही शक्य अशी फलित आहेत त्या विशिष्ट घटनेच्या संदर्भात. एकतर सम पडतील, विषम पडतील किंवा काही सम आणि काही विषम, अशा स्वरूपामध्ये ही आणखी एक महत्वाची अशी संकल्पना आहे परस्पर पूरक घटना किंवा कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट्स. आता आपण प्रत्यक्षामध्ये प्रसामान्य वक्र म्हणजे काय आणि त्या वक्राचे काही गुणधर्म, विशेषतः प्रसामान्य वितरणावर आधारित त्या वक्राचे काही गुणधर्म आपण इथे पाहणार आहोत. या ठिकाणी आपल्या समोर ही जी दिलेली आकृती आहे पहा. ही जी आकृती आहे ही आकृती तयार होत असताना प्रसामान्य संभाव्यता वितरणाच्या आधारे मुख्यत्वे करून जेव्हा अखंडित आणि म्हणजेच कंटिन्युअस अशा स्वरूपातलं वितरण असतं तेव्हा आपल्याला हे प्रसामान्य संभाव्यता वितरणाच्या स्वरूपामध्ये वक्र हा काढता येऊ शकतो. हे जे वितरण आहे या वितरणाला सर्वप्रथम गॉस या संशोधकांनी हे मांडलं आणि त्यामुळे याला गॉसियन किंवा गॉस लॅपलेस वितरण असंही म्हटलं जातं. जेव्हा वितरण प्रसामान्य असतं तेव्हा ते 2 प्राचलांवर आधारित असतं.
आणि ती ते जे प्राचल आहेत ते आहे मध्यमान आणि प्रचलन. मुख्यत्वे करून प्रसामान्य किंवा सामान्य वितरणाच्या बाबतीमध्ये अनियत पद्धतीने वापरलेली जी परिवर्ते आहेत, ज्याचं वितरण आपल्याला माहीत नाही, अशा वितरणाच्या बाबतीमध्ये अनियत पद्धतीने जेव्हा परिवर्त्य व्यक्त केली जातात तेव्हा हे वितरण मांडलं जातं. नैसर्गिक किंवा जैविक शास्त्रांमध्ये त्याचबरोबर सामाजिक शास्त्रांमध्ये या वितरणाचा आपल्याला वापर करता येतो. मुख्यत्वे करून मानसशास्त्रामध्ये जेव्हा हे प्रसामान्य वितरण वापरलं जातं तेव्हा मानसशास्त्रीय कसोट्या किंवा मानसिक मापनामध्ये, प्रायोगिक मानसशास्त्रामध्ये या वितरणाचा आपल्याला विशेषतः फायदा होतो. जेव्हा या वितरणाच्या मदतीने आलेख काढला जातो तेव्हा तो आलेख व्यक्त करताना आपल्याला मुख्यत्वे करून प्रसामान्य संभाव्यता आलेख याचा जेव्हा उल्लेख करतो तेव्हा आपल्याला य अक्षावर ज्या वारंवारिता आहेत किंवा ज्या संभाव्यता आहेत त्या वास्तविक मांडणं, सापेक्षतः संभाव्यता ज्या आहेत त्या मांडणं आवश्यक ठरतं. या आकृतीमध्ये आपल्याला या ठिकाणी हा जो प्रसामान्य संभाव्यता वक्र हा दिसत आहे. आपल्याला दिलेलं वितरण हे प्रसामान्य म्हणजेच समोर मांडलेल्या आकृतीप्रमाणे आहे किंवा नाही हे मुख्यत्वे करून मानसशास्त्रीय चाचण्यांच्या बाबतीत आणि प्रायोगिक मानसशास्त्रामध्ये उपयुक्त ठरतं. जेव्हा आपण प्रसामान्य संभाव्यता वक्राचं किंवा प्रसामान्य वितरणाचं महत्त्व पाहू लागतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की जेव्हा अखंडित वितरण असेल आणि जेव्हा सांख्यिकी स्वरूपामध्ये सिद्धांत आणि अनुमान करायची असतात तेव्हा आपल्याला या प्रसामान्य वितरणाचा उपयोग होतो. याचे जे गुणधर्म आहेत ते गणिती स्वरूपातले आहेत, त्यामुळे अत्यंत सोप्या पद्धतीने आपल्या समोर असणाऱ्या वारंवारिता या गणिती स्वरूपात या वक्राच्या माध्यमातून किंवा या वितरणाच्या माध्यमातून या आपल्याला व्यक्त करता येऊ शकतात. त्याचबरोबरीनं नमुना चयन करत असताना वितरणाचं नमुना चयन करत असताना देखील सॅम्पलिंग साठी देखील या स्वरूपातलं वितरण हे महत्त्वपूर्ण ठरतं. बऱ्याच वेळेस वार्तनिक शास्त्रांमधलं म्हणजे मानसशास्त्रासारख्या शास्त्रांमध्ये उपलब्धी, बुद्धिमत्ता अशा स्वरूपातल्या परिवर्त्यांचा वापर केला जातो आणि या परिवर्त्यांचं वितरण हे मुख्यत्वे करून प्रसामान्य वक्राप्रमाणेच असतं. या वितरणाच्या आधारे आपल्याला काही अनुमानात्मक सांख्यिकी देखील काढता येतात, जसं की स्टँडर्ड टेस्ट किंवा टी टेस्ट, एफ टेस्ट यासारख्या ज्या इन्फरन्शियल स्टॅटिस्टिक्स आहेत, अनुमानात्मक सांख्यिकी आहेत, ते काढण्यासाठी देखील आपल्याला हे प्रसामान्य वितरण हे निश्चितपणे उपयुक्त ठरतं. यानंतर आपण या प्रसामान्य वक्राचे काही महत्त्वाचे गुणधर्म पाहणार आहोत. गुणधर्मांमध्ये मुख्यत्वे करून आपल्या समोर असणारा या वक्राचा जर विचार केला तर तुम्हाला लक्षात येईल हा जो वक्र आहे हा मंदिरातल्या घंटेसारखा आहे. त्याचबरोबरीनं हा सममित आहे. म्हणजे थोडक्यात काय तर आपण याची घडी घातली तर याचे बरोबर 2 भाग पडणार आहेत. एका भागाप्रमाणेच दुसरा भाग देखील असणार आहे. त्याचबरोबरीनं या वारंवारितांचं वितरण, यामध्ये असणाऱ्या वारंवारितांचं वितरण हे अखंडित म्हणजेच कंटिन्युअस असणार आहे. त्याच्यानंतर आत्ता सांगितल्याप्रमाणे हा घंटेच्या आकाराप्रमाणे दिसतो आणि मुख्यत्वे करून जे परिवर्त्य आहेत ते परिवर्त्य अनियत पद्धतीने संभाव्यतेच्या स्वरूपामध्ये इथे व्यक्त केलेले दिसतात.
याच्या बाबतीमध्ये एकदा या वक्राच्या बाबतीमध्ये इथे आपल्याला हेही लक्षात येईल की याचे उजवा आणि डावा असे दोन भाग आहेत. आणि या वक्राच्या बाबतीमध्ये मुख्यत्वे करून मध्यमान, मध्यगा आणि बहुलक हे जे यांची जी मूल्ये आहेत ती एकाच बिंदूमध्ये असतात. याचाच अर्थ या तिन्ही केंद्रीय प्रवृत्तीच्या परिमाणांची जी मूल्ये आहेत ती समानच असणार आहेत. ती एकाच बिंदूवर बरोबर वक्राच्या मध्यावरती एकत्रित आलेली असतात. हा वक्र अपगामी किंवा अनंतवर्ती आहे. म्हणजे काय तर वक्र तुम्ही इथे पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की या वक्राचा स्पर्श या क्ष अक्षाला झालेला नाही. जर आपण हा जो वक्र आहे हा पुढे पुढे नेत गेलो तर तो तसाच पुढे जाणार आहे. तो कधीही क्ष अक्षाला स्पर्श करणार नाही किंवा या मध्यमानापासून इथे सरळ पुढे जात राहणार आहे. आणि म्हणून याला असिम्प्टोटिक किंवा अनंतवर्ती किंवा अपगामी वक्र असंही म्हटलं जातं. लक्षात घ्या, जेव्हा आपण मानसशास्त्र किंवा जैविक शास्त्रांचा विचार करतो, विशेषतः मानसशास्त्र किंवा सामाजिक शास्त्रांमध्ये एखाद्या क्षमतेचा विचार करतो, तेव्हा वक्र कधीच क्ष अक्षाला स्पर्श करत नाही. म्हणजे तो कधीही शून्याला स्पर्श करत नाही. सजीवांच्या ठिकाणी, मानवाच्या ठिकाणी शून्य बुद्धिमत्ता असं आपल्याला आढळून येणार नाही. आणि म्हणून इथे दोन्ही टोकांचा जेव्हा विचार करतो तेव्हा दोन्ही टोकांना तो त्या क्ष अक्षाला समांतर पुढे जाणार आहे, मात्र क्ष अक्षाला स्पर्श करणार नाही. आणि म्हणून तो असिम्प्टोटिक किंवा अनंतगामी, अनंतवर्ती आणि अपगामी अशा स्वरूपातला आहे. त्यानंतर मध्यमान जे आहे ते वक्राच्या बरोबर मध्यभागी आहे आणि त्यामुळे वक्राचे दोन समान भागांमध्ये विभागणी होते. आणि म्हणून वक्राचे एकूण जे क्षेत्र आहे ते मध्यमानाच्या वर आणि खाली प्रमाणित प्राप्तांक अधिक वजा 3 प्रमाण विचलन या दरम्यान असते. त्याचबरोबरीनं याच्या क्षेत्राचा जर विचार केला तर प्रसामान्य वक्राचं क्षेत्र बरोबर 1 एकक इतकं असतं आणि त्याच्याच बरोबरीनं याचं प्रमाण विचलन जे आहे ते 1 असतं. या वक्राचं प्रचरण हे देखील 1 असतं आणि मध्यमान हे 0 असतं. आता इथे तुम्हाला लक्षात येईल, इथले तुम्ही इथला जो या रेषा दिसतायत -1 पासून हे बिंदूंनी काढलेली जी रेषा, -2 पासूनची रेषा, -3 पासूनची रेषा, याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला लक्षात येईल की या प्रत्येक ठिकाणी म्हणजे 1 प्रमाण विचलन, 2 प्रमाण विचलन, 3 प्रमाण विचलन, या प्रत्येक बिंदूमध्ये या वक्राची दिशा ही बदललेली आहे. आणि याचाच अर्थ ही जी दिशा आहे, ही बदलणारी जी दिशा आहे की जिथे प्रत्येक ठिकाणी बिंदू बदलतो आहे पहा, या बदलणारी दिशा जो आहे यालाच नती परिवर्तन बिंदू किंवा इन्फ्लेक्शन पॉइंट असं म्हटलेलं आहे. वक्राच्या डाव्या बाजूला असणारे जे उजव्या बाजूला असणारे जे स्टँडर्ड स्कोर्स आहेत, झेड स्कोर्स आहेत, ते धन मध्ये व्यक्त केले जातात. म्हणजे पहा, या मध्यमानापासून हा जो आहे हा 1 प्रमाण विचलन, हा 2 प्रमाण विचलन, याला चिन्ह नाही त्यामुळे ते धन मध्ये आहेत. आणि वक्राच्या डाव्या बाजूला गेल्यानंतर आपल्याला लक्षात येईल हे जे डाव्या बाजूचं आहे हे ऋण आहे, वजा आहे. म्हणून वक्राच्या उजव्या बाजूला असणारे प्रमाणित प्राप्तांक हे धन असतात, तर वक्राच्या डाव्या बाजूचे असणारे प्रमाणित प्राप्तांक हे ऋण असतात.
आता आपण इथे या वक्राचा विचार करत असताना तुम्हाला लक्षात येईल मध्यमानापासून -1 प्रमाण विचलन आणि मध्यमानापासून +1 प्रमाण विचलन इतक्या अंतरामध्ये 68% प्राप्तांक आहेत पहा. त्यानंतर मध्यमानापासून -2 आणि +2 इतक्या अंतरामध्ये वितरणातले 95% प्राप्तांक किंवा 95% एकके असतात. त्यानंतर मध्यमानापासून -3 आणि +3 या अंतरामध्ये 99.7% इतके प्राप्तांक असतात. हे जे प्रमाण आहे हे सातत्यपूर्ण राहणार आहे. मगाशी म्हटलं तसं समजा संपूर्ण प्रमाण हे 100 असेल, वक्र सममित असल्यामुळे तो एक्झॅक्टली आपण जेव्हा दुमडतो फोल्ड करतो तेव्हा आपल्याला एका बाजूला 50% आणि दुसऱ्या बाजूला 50% अशा स्वरूपातलं वितरण दिसतं. हा जो वक्र आहे हा विषमिततेपासून मुक्त आहे आणि म्हणून इथे विषमितता गुणांक हा 0 असणार आहे. या विषमिततेबरोबर विषमिततेच्या बाबत आपण आणखी पुढे काही स्पष्टीकरण पाहणारच आहोत. इथे लक्षातही येईल तुम्हाला की या वक्राची विशिष्ट दोन्ही भागांची जी उंची आहे ती देखील समान असणार आहे. आणि वक्राच्या क्षेत्राचा जर विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की दोन्ही भागांमधलं जे अंतर आहे ते अंतर हे देखील समसमानच असणार आहे. यासाठी प्रमाणित प्राप्तांक ही संकल्पना वापरली जाते आणि या प्रमाणित प्राप्तांकावरून आपल्याला प्रत्येक प्राप्तांकाचं विशिष्ट स्थान हे देखील निश्चित करता येतं. या प्रमाणित प्राप्तांकाला स्टँडर्ड स्कोर्स किंवा झेड स्कोर्स असं म्हटलेलं आहे. जेव्हा आपण आपल्याजवळ असणारे प्राप्तांक या प्रमाणित प्राप्तांकांमध्ये रूपांतरित करतो तेव्हा आपल्याला आपली जी निरीक्षणं आहेत ती मध्यमानाच्या वर आणि मध्यमानाच्या खाली किती प्रमाणात आहेत ते आपल्याला कळू शकतं. जेव्हा आपण या प्रमाणित प्राप्तांकाचा विचार करतो तेव्हा आपल्या वितरणाचं मूल्य निश्चितपणे त्या वितरणामध्ये कुठे आहे हे आपल्याला कळू शकतं. जसं की एखाद्या प्राप्तांकाचं मूल्य हे मध्यमानापासून 5 प्रमाण विचलन इतक्या अंतरामध्ये आहे आणि त्यावरून त्या वितरणाच्या बाबतीमध्ये त्या वितरणाच्या कच्च्या प्राप्तांकाच्या बाबतीमध्ये देखील आपल्याला अंदाज लावता येऊ शकतो. जसं की बघा एखाद्या व्यक्तीची उंची आहे ती 6 फूट 5 इंच आहे आणि आपल्याला जेव्हा या 6 फूट 5 इंच इतक्या उंचीचा अर्थ लावायचा असेल तेव्हा आपल्याला ती व्यक्ती ज्या समूहाचा सदस्य आहे त्या समूहाचं मध्यमान आणि त्याच्याच बरोबरीनं त्या समूहाचं प्रमाण विचलन हे देखील लक्षात घ्यावं लागतं आणि मग त्यावरून त्या व्यक्तीच्या उंचीबद्दल आपल्याला स्पष्टीकरण देता येऊ शकतं. जेव्हा आपण या प्रमाणित प्राप्तांकांचा विचार करतो तेव्हा त्यामध्ये मध्यमान हे 0 असतं, तिथे प्रमाण विचलन हे 1 असतं. त्याचबरोबर हे जे प्रमाण वितरण आहे या वितरणाचा आलेख काढला जातो आणि हा जो आलेख आहे हा त्याच्या मूळ वितरणाच्या स्वरूपामध्येच व्यक्त केला जातो. आपले जे प्रमाणित प्राप्तांक आहेत ते जेव्हा मध्यमानाच्या विशिष्ट प्रमाणात वर आणि मध्यमानाच्या विशिष्ट प्रमाणात खाली असं जेव्हा व्यक्त केलं जातं तेव्हा 0च्या वर जर असेल, कारण आपल्याला माहिती आहे की इथे मध्यमान हे 0 आहे, त्यामुळे 0च्या वर असेल तर तो प्राप्तांक मध्यमानापेक्षा जास्त असणार आहे. 0पेक्षा खाली असेल तर तो प्राप्तांक मध्यमानापेक्षा सरासरीपेक्षा खाली असणार आहे. मुख्यत्वे करून या वितरणाचा जो आकार आहे हा आकार
मूळ प्राप्तांकांच्या वितरणाप्रमाणेच असणार आहे. विशेषतः जेव्हा वितरण प्रसामान्य असतं तेव्हा त्याचा प्रमाणित प्राप्तांक म्हणजेच झेड स्कोर हा देखील प्रमाणित किंवा प्रसामान्य स्वरूपातच असतो. जेव्हा आपल्याला काही पुढील गणिती प्रक्रिया किंवा एखाद्या वितरणामध्ये असणाऱ्या विशिष्ट व्यक्तीचं त्या निरीक्षणांचं स्थान निश्चित करायचं असतं तेव्हा आपल्याला या प्रमाणित प्राप्तांकाचा वापर करता येतो. त्याचबरोबरीनं कच्च्या प्राप्तांकाचं रूपांतर हे प्रमाणित प्राप्तांकामध्ये केल्यानंतर ते अधिक अर्थपूर्ण बनतं. आपल्याला विविध गटातील प्रसामान्य वितरण असणाऱ्या गटातील विविध प्राप्तांकाची जेव्हा तुलना करायची असते तेव्हा देखील या प्रमाणित प्राप्तांकाचा आपल्याला उपयोग होतो. हे प्रमाणित प्राप्तांक काढण्यासाठी आपल्याला हे सूत्र वापरावं लागतं. इथे पुन्हा झेड आहे. प्रमाणित प्राप्तांक बरोबर एक्स म्हणजेच कच्चा प्राप्तांक वजा मध्यमान एम डिवायडेड बाय स्टँडर्ड डेव्हिएशन किंवा प्रमाण विचलन. लक्षात घ्या, समजा माझ्यासमोर 70 या प्राप्तांकाचा प्रमाणित प्राप्तांक काढायचा आहे. मला या वितरणाचं मध्यमान 65 दिलेलं आहे आणि प्रमाण विचलन हे 12.4 दिलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा मला याचा प्रमाणित प्राप्तांक काढायचा आहे तेव्हा माझा एक्स 70 आहे, मध्यमान एम 65 आहे आणि प्रमाण विचलन 12.04 आहे. आणि म्हणून x मायनस एम डिवायडेड बाय एस डी अशा पद्धतीने माझा प्रमाणित स्कोर आलेला आहे तो आहे 0.42. आपण मगाशी बघितलं की प्रमाणित प्राप्तांकाच्या बाबतीमध्ये मुख्यत्वे करून मध्यमानाचं मूल्य 0 असणार आहे आणि त्यामुळे इथे शून्याच्या वर म्हणजे 0.42 इतक्या प्रमाण विचलन अंतरावर माझा हा 70 हा प्राप्तांक असणार आहे. अशा पद्धतीने आपल्या लक्षात येईल की बी व्यक्ती जी आहे ती मध्यमानाच्या डावीकडे वक्राच्या डावीकडे असणार आहे कारण तिथे वजा 0.41 इतका प्रमाणित गुणांक प्रमाणित प्राप्तांक आलेला आहे आणि त्या तुलनेने डी व्यक्ती ही मध्यमानाच्या उजवीकडे असणार आहे. जरी मूल्य सारखी असली तरीही आपण जेव्हा प्रमाणित प्राप्तांकाचा विचार करतो तेव्हा या चिन्हांनुसार या दोन्हीचं स्थान हे वेगवेगळं आहे का. जेव्हा आपण या प्राप्तांकाचा वापर करतो तेव्हा आपल्याला गटामधल्या व्यक्तींची तुलना करायला मदत होते. पुन्हा इथे पहा, ही जी विद्यार्थी आहे तिचा रॉ स्कोर कच्चा प्राप्तांक 50 आहे आणि तिचा झेड स्कोर किंवा तिचा प्रमाणित प्राप्तांक आलेला आहे -1.24 आणि ही जी ई विद्यार्थिनी आहे तिचा कच्चा प्राप्तांक 80 आहे आणि तिचा झेड स्कोर प्रमाणित गुणांक आहे 1.24. या ठिकाणी प्रमाणित गुणांक काढण्यासाठी जे एकक वापरलं जातं ते प्रमाण विचलन आहे आणि मग आपल्याला या प्रमाण विचलनाच्या मदतीने विशिष्ट प्रदत्त हा कशा स्वरूपातला आहे आणि त्यामध्ये असणारे प्राप्तांक किती अंतर प्रमाण विचलनावर आहेत हे देखील समजू शकतं. या 1.24 वरून लक्षात येईल हे शून्याच्या वर आहे, मध्यमानापेक्षा अधिक स्कोर आहे आणि -1.24 म्हणजे या ए विद्यार्थिनीचा स्कोर हा मध्यमानाच्या खाली आहे, मध्यमानाच्या डावीकडे आहे. यावरून आपल्याला त्या प्राप्तांकाचं स्थान आणि त्याचा अर्थ हा लावता येऊ शकतो. यानंतर या भागातला महत्वाचा असा जो भाग आहे तो म्हणजे प्रसामान्य वितरण विचलित होणं किंवा डायव्हर्जन्स फ्रॉम नॉर्मॅलिटी. सामान्य वितरणापासून विचलन, आणि हे विचलन काढण्यासाठी दोन महत्वाच्या संकल्पना वापरल्या जातात. एक म्हणजे शिखर दोष आणि दुसरं म्हणजे विषमितता.
शिखर दोषाच्या बाबतीमध्ये मुख्यत्वे करून 3 प्रकार इथे मांडलेले आहेत. त्याच्यातला पहिला जो प्रकार आहे ज्याला लेप्टोक्युर्टोसिस किंवा लेप्टोकर्टिक असं म्हटलं जातं, उंच व शिंडता. याचा अर्थ काय आहे तर आपण आता पाहिलं की आपला सामान्य वितरण प्रसामान्य वितरणाचा वक्र हा अशा स्वरूपातला आहे. मात्र या ठिकाणी जेव्हा उंच व शिंडी वक्र आपल्याला मिळतो तेव्हा लक्षात येईल की जास्तीत जास्त प्राप्तांक हे मध्याभोवती एकवटलेले आहेत, त्यामुळे वक्र मध्याभोवती उंचावलेला दिसेल. अशा वेळेस वक्र जो आहे त्याचं स्वरूप हे बदललेलं दिसतंय पहा, ज्याला आपण इथे लेप्टोकर्टिक असं म्हटलेलं आहे, उंच व शिंडता. त्यानंतर दुसरा जो वक्र आहे म्हणजे तुम्हाला उंच शिंडतेमध्ये दिसून येईल हे जे 2 टोका आहेत ती अधिक एलॉंगेटेड किंवा अधिक लांब आहेत. आणि हा जो वक्र आहे हा प्रसामान्य वक्राच्या तुलनेने मध्ये जो आहे तो अधिक निमुळता झालेला दिसतोय. ठीक आहे. आणि म्हणून आपल्याला हे जे वितरण आहे या वितरणामध्ये सर्वाधिक प्राप्तांक हे मध्याभोवती एकवटलेले दिसत आहेत. त्यानंतर आपला जो प्रसामान्य वक्र आहे त्या वक्राप्रमाणेच साधारणतः दिसणारा हा मध्य व शिंड असणारा म्हणजेच मेसोकर्टिक असा वक्र आहे. आणि तिसरा जो प्रकार आहे ज्याला प्लॅटिकर्टिक असं म्हटलेलं आहे की ज्यामध्ये हे पहा अल्प व शिंडता म्हणजे हा वक्र आहे की नाही हा चपटा झालेला आहे, याला चरपट शिखरी वक्र असंही म्हणतात. म्हणजे जिथे आपण उंच व शिंडता म्हणतो आहोत त्याला उच्च शिखरी वक्र असं म्हणतात, आणि जिथे आपण अल्प व शिंडता म्हणतो आहोत तिथे चरपट शिखरी म्हणजे त्याचं जे टोक आहे शिखर जे आहे ते चपट झालेलं आहे अशा स्वरूपातलं वक्र असंही म्हटलं जातं. मुख्यत्वे करून जेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की वितरणाच्या दोन्ही टोकाला प्रसामान्य वक्राच्या तुलनेने वितरणाच्या दोन्ही टोकाला म्हणजे प्राप्तांक जे आहेत ते मध्याभोवती एकवटलेले नाहीत, तर दोन्ही टोकाला जसं की या ठिकाणी प्रसामान्य संभाव्यता वक्राच्या बाबतीमध्ये मध्यमानापासून -1 आणि +1 प्रमाण विचलन इतक्या अंतरामध्ये 68% प्राप्तांक आहेत. इथे मात्र या अल्पवशिंडी किंवा प्लॅटिकर्टिक वक्राच्या बाबतीमध्ये मात्र हे प्राप्तांक पसरलेले दिसत आहेत, म्हणजे मध्यमानाच्या भोवती 68%पेक्षाही अधिक प्राप्तांक हे असू शकतात. जेव्हा आपण विषमितता कॅल्क्युलेट करण्यासाठी प्रयत्न करतो, लक्षात घ्या विषमितता म्हणजे क्युर्टोसिस आणि म्हणून ते दाखवताना KU या अक्षरांनी दाखवलेलं आहे. ते KU काढण्यासाठी आपण यापूर्वी शिकलेलो आहोत, आपल्याला चतुर्थक विचलन काढण्याची आवश्यकता आहे, म्हणजेच क्वार्टाइल डेव्हिएशन. त्या चतुर्थक विचलनाला 90व्या शततमक आणि 10व्या शतकतमकातील फरकाने भागायचं आहे, आणि म्हणून इथे सूत्र आहे KU = Q divided by P90 minus P10. अशा प्रकारे हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला शिखर दोष हा प्राप्त होतो. वक्रामध्ये किती प्रमाणामध्ये शिखर दोष आहे हे आपल्याला मिळते. मुख्यत्वे करून जेव्हा वितरण प्रसामान्य असतं तेव्हा शिखर दोषाचं प्रमाण 0.263 इतकं असतं. जेव्हा आपल्या वक्राच्या शिखर दोषाचं प्रमाण 0.263 यापेक्षा कमी असतं तेव्हा आपल्याला मिळणारा वक्र हा उंच व शिंडी किंवा लेप्टोकर्टिक किंवा उच्च शिखरी अशा स्वरूपातला असतो. हेच विषमिततेचं प्रमाण 0.263 पेक्षा अधिक असलं तर आपल्याला अल्प व शिंडी किंवा चरपट शिखरी प्लॅटोकर्टिक अशा स्वरूपामधला वक्र हा मिळतो. अशा प्रकारे शिखर दोषाच्या माध्यमातून
आपल्याला वितरणामध्ये असणाऱ्या प्राप्तांकाचं एकूणच वितरण किंवा प्राप्तांकाचं स्वरूप आणि त्यावरून आपण जो नमुना निवडणार आहोत, जी जनसंख्या आहे त्याच्या स्वरूपाबद्दल सुद्धा अंदाज हा बांधता येतो. विषमिततेबरोबरच आपल्या वक्रामध्ये किंवा वक्राचं स्वरूप, वितरणाचं स्वरूप प्रसामान्यापासून विचलित होण्याबाबत आणखी एक महत्वाचा घटक आहे, ज्याला स्क्यूनेस किंवा विषमितता असं म्हटलं जातं. या ठिकाणी हे दोन्ही वक्र पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की वक्राचं प्रसामान्य वक्रापेक्षाही खूप वेगळं असं स्वरूप आपल्याला दिसून येतं. जेव्हा वितरण किंवा जेव्हा विषमितता वक्रामध्ये आहे, त्याचे इथे दोन प्रकार सांगितलेले आहेत पहा. धन विषमितता. या धन विषमिततेमध्ये तुमच्या लक्षात येईल इथे वक्रामध्ये या ठिकाणी मध्यमान आहे. मध्यमानाच्या डाव्या बाजूला मध्यगा आणि बहुलक आहे. मुख्यत्वे करून आपल्याला असं लक्षात येईल की जेव्हा वितरण किंवा वितरणामध्ये धन विषमितता असते, तेव्हा मध्यमानापेक्षाही वितरणातल्या व्यक्तींना खूप कमी प्राप्तांक मिळालेले आहेत. तुमच्या पुन्हा इथे लक्षात येईल की या वक्राचं स्वरूप बघता मध्यमानाच्या डाव्या बाजूला मध्यगा आणि बहुलक आहे. याचाच अर्थ काय, तर जे मध्यमान आहे त्या मध्यमानापेक्षा कमी प्राप्तांक मिळवणाऱ्या अशा गटातल्या व्यक्तींची संख्या ही जास्त आहे. आणि याच्याच बरोबरीनं जेव्हा आपण ऋण विषमिततेचा विचार करतो, आपल्याला लक्षात येईल की विषमितता म्हणजे काय आहे, तर मुख्यत्वे करून जेव्हा आपण प्रसामान्य वक्राचा विचार केला होता, तेव्हा मध्यमान, मध्यगा आणि बहुलक ही तिन्ही केंद्रीय प्रवृत्तीची परिमाणं एकाच बिंदूमध्ये होती. ठीक आहे. या ठिकाणी मात्र जेव्हा आपण विषमित वितरण आहे असं म्हणतो, तेव्हा ही तिन्ही परिमाणं वितरणामध्ये आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी दिसत आहेत. मग काय घडतं, तर ज्या ठिकाणी आपण म्हटलं होतं की प्रसामान्य वक्र हा सममित आहे, तो दोन भागांमध्ये इक्वली विभागला जात होता. आता मात्र इथे ती सममिती गमावलेली आहे. अशा स्वरूपातला जो वक्र आहे तो विषमित आहे. त्याच्यामधली जरी वितरण आपण प्रसामान्य नाही म्हणणार, मात्र वक्र जरी दिसत असला तरी सुद्धा त्या वक्रामधली सममितता ही आपल्याला गमवावी लागते किंवा ती सममितता, सिमेट्री ही आपल्याला दिसून येत नाही. आपल्या समोर असणारं जे वितरण आहे त्या वितरणाच्या आधारे आपण या दोन प्रकारांमध्ये विषमिततेची विभागणी केलेली आहे. एक आहे धन विषमित आणि दुसरा आहे ऋण विषमित. मगाशी सांगितल्याप्रमाणे धन विषमित मध्ये मध्यमानाच्या डाव्या बाजूला मध्यगा आणि बहुलक आहे. याचाच अर्थ वितरणामध्ये मध्यमानापेक्षा कमी प्राप्तांक मिळवणाऱ्या व्यक्तींची संख्या ही तुलनेने जास्त आहे. आता याच्याच बरोबर उलट असं वितरण तुम्हाला या ऋण विषमित वक्रामध्ये दिसेल. या ऋण विषमित वक्रामध्ये तुम्हाला लक्षात येईल की वक्र जो आहे हा जास्त प्रमाणामध्ये उजव्या बाजूला वितरण दिसतंय. या वक्राचं वितरण जे आहे ते अधिक प्रमाणात वक्राच्या उजव्या बाजूला आहे. म्हणजेच मध्यमानाच्या उजवीकडे मध्यगा आहे आणि त्याच्या उजवीकडे बहुलक आहे. आपण यापूर्वी बहुलकाचा अर्थ पाहिलेला आहे. बहुलक म्हणजे काय, तर वितरणातला असा प्राप्तांक जो सर्वाधिक विद्यार्थ्यांना किंवा असा गुण जो सर्वाधिक विद्यार्थ्यांना मिळालेला आहे. आणि म्हणून मग तुम्हाला लक्षात येईल की मध्यगेच्या डावीकडे बहुलक आहे जेव्हा धन विषमितता होती. म्हणजे असा एखादा स्कोर आहे
जो वितरणामधल्या जो वर्गातल्या सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांना मिळवलेला आहे आणि तो स्कोर मध्यमानाच्या डावीकडे आहे, म्हणजे मध्यमानापेक्षा खूप कमी आहे. तसंच ऋण विषमित वक्राच्या बाबतीमध्ये पुन्हा मध्यमानाच्या उजवीकडे आपल्याला मध्यमान आणि मध्यका आणि बहुलक दिसते. याचाच अर्थ वितरणामधला असा एखादा प्राप्तांक आहे जो सर्वाधिक विद्यार्थ्यांना मिळालेला आहे आणि तो प्राप्तांक मध्यमानापेक्षाही खूप अधिक आहे, खूप जास्त आहे. यावरून तुम्हाला लक्षात येईल की जेव्हा आपण धनविषमिततेचा विचार करतो आहोत बुद्धिमत्तेच्या बाबतीमध्ये, जेव्हा वितरणामधले असे विद्यार्थी आहेत की ज्यांची बुद्धिमत्ता सरासरीपेक्षा कमी आहे असा त्या वर्गामध्ये अधिक संख्या आहे. आणि तसंच ऋणविषमिततेचा विचार करताना वर्गामध्ये प्रज्ञावंत विद्यार्थ्यांची म्हणजेच असे विद्यार्थी ज्यांची बुद्धिमत्ता मध्यमानापेक्षा सर्वाधिक आहे अशा प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा हा ऋणविषमित वक्र आहे. यावरून ऋणविषमितता आणि धनविषमितता या संकल्पना तुमच्या लक्षात आल्या असतील. आता ही ऋण आणि धनविषमितता काढण्यासाठी इथे सूत्र दिलेलं आहे. मगाचप्रमाणे जसं आपण क्युर्टोसिस किंवा शिखर दोषासाठी KU म्हटलं होतं, तसंच विषमिततेसाठी SK म्हणजेच स्क्यूनेस आहे. स्क्यूनेस काढण्याचं पहिलं सूत्र, विषमिततेचं पहिलं सूत्र आहे 3 × M म्हणजे आपल्याला माहिती आहे मध्यमान, -MD म्हणजेच मध्यगा ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय SD म्हणजेच मध्यमान आणि मध्यकेचा फरक काढायचा आहे, त्याला 3ने गुणायचंय आणि आलेल्या गुणाकाराला SD म्हणजेच प्रमाण विचलनाने भागायचंय. दुसऱ्या सूत्रामध्ये जर आपल्याला 90वे शततमक आणि 10वे शततमक 50वे शततमक माहीत असेल तरी देखील या सूत्राने विषमितता काढणं सोपं आहे. विषमितता काढण्यासाठी इथे जे सूत्र आहे ते SK म्हणजेच स्क्यूनेस इज इक्वल टू P90 प्लस P10 डिवायडेड बाय 2. या सूत्रामध्ये P90 म्हणजेच 90वे शततमक, P10 म्हणजेच 10वे शततमक आणि P50 म्हणजेच 50वे शततमक या सगळ्यांच्या गुणोत्तरावरून आपल्याला त्या वितरणामधली विषमितता किती आहे हे समजू शकतं. या ठिकाणी एकूणच आपण जेव्हा या प्रकरणामध्ये प्रसामान्य वितरणाच्या संदर्भात प्रसामान्य वितरण म्हणजे काय, त्याच्याच बरोबरीनं त्याच्यामधल्या काही महत्त्वाच्या संकल्पना देखील पाहिल्या आणि हे जे प्रसामान्य वितरण आहे हे ज्या वक्राच्या मदतीने व्यक्त केलं जातं असा प्रसामान्य संभाव्यता वक्र देखील पाहिला. जेव्हा वितरण विषमित असतं तेव्हा आपल्याला मिळणारे वक्र हे आयदर वक्राच्या बाबतीमध्ये 2 प्रकारचं विचलन दिसून येतं. एकाला आपण शिखर दोष म्हटलं होतं आणि दुसऱ्याला विषमितता म्हटलं होतं. शिखर दोषामध्ये मुख्यत्वे करून दोषाच्या बाबतीमध्ये उच्च शिखरी आणि दुसरा जो आहे तो म्हणजे चरपट शिखरी, मेसोकर्टिक आणि लेप्टोकर्टिक. त्यानंतर विषमिततेच्या बाबतीमध्ये 2 प्रकार आहेत. मुख्यत्वे करून धनविषमितता, जेव्हा समूहातल्या गटातल्या प्राप्तांक हे मध्यमानाच्या पेक्षा खूप कमी आहेत अशा वेळेस आपल्याला धनविषमित वक्र मिळतो आणि समूहामधल्या प्राप्तांक जे आहेत ते मध्यमानापेक्षा खूप जास्त आहेत अशा वेळेस आपल्याला ऋणविषमित वक्र मिळतो. आपण मानसशास्त्र किंवा विशेषतः वार्तनिक शास्त्रांमध्ये या प्रसामान्य संभाव्यता वक्राचा खूप जास्त प्रमाणामध्ये वितरण समजून घेण्यासाठी, त्या वितरणाचा अर्थ लावण्यासाठी वापर करत असतो. अशा पद्धतीने या विषयाच्या अंतर्गत वेगवेगळे संकल्पना, संख्याशास्त्रीय संकल्पना आपण या ठिकाणी
सुरुवातीपासूनच्या तासांमध्ये पाहिलेले आहेत, ज्याच्यामध्ये मुख्यत्वे करून संशोधन म्हणजे काय, तुमचा हा जो PPCC 104 स्टॅटिस्टिकल मेथड्स फॉर सायकोलॉजिकल रिसर्च, त्याच्यासाठी आवश्यक असणारा बेसिक संकल्पना, ज्यामध्ये केंद्रीय प्रवृत्तीची परिमाणं, विचलनशीलतेची परिमाणं, त्याचबरोबर यावर आधारितच पुढील संख्याशास्त्रीय प्रक्रिया या आपल्याला करता येऊ शकतात.